सो हे गाईज कसे आहेत सगळे मजेत ना, मजेतच असला पाहिजे. घेऊन आलो मी नवीन एक व्हिडिओ परत तुम्हाला. आता आम्ही चाललोय सध्या, मला फक्त लोकेशन सांगितलंय कोकणला जायचे. मित्र बोलत जायचे कोकणला, म्हणून मी बॅग भरली, तयारी केली ना निघलो. गाडी घेतली, गाडी पण मित्राचीच आहे, ती घेऊन आलो. आता एक एक सीट घेतो आम्ही, आहेत 4 जण. थांबरे आहेत. मशाला एक जण घेतला, मित्र होता, आणि मुरबाडला किरणला घेतला, कारण की शापूरवर मी एकटाच आलो गाडी घेऊन. बघू शकतो मी, गाडी आल्टो आहे आमची. ड्रायव्हर तिथून मीच होतो. आता पुढं धीरजला आम्ही घेणार आहेत. मशाच्या पुढे त्याचा गाव आहे, तिथून त्याला घेणार आहेत. हा बघा ओमकारला बघू शकतो मी, हा मशाचा आहे. आणि हा किरण ऐकर बाबा, हा पण मुरबाडला होता मामाच्याकडे, मग त्याला आम्ही घेतला. आता इथून मी लय लेट झालो उठायला, म्हणजे तिकडून यायला पण टाईम लागला, म्हणून आम्हाला लय टाईम झाला. धीरज पण लय पिसरला आहे. हे झालं का आवाज टाकून? चला बसा टाइम झालेला आहे, नाही चांगलं वाटतं. चलो बघू शकता तुम्ही. आता धीरजला घ्यायला आम्ही आलो धीरजच्या घरी. हा धीरजचा घर आहे, आमचा सेकंड ड्रायव्हर. चला टाइम झाला परत. ओमकार चल. आता आम्ही 4 जण झालो. आता कुठं जायचा पहिला बघा, तुमच्यावर आहे. चला 2 पोरे फिरायला काही. सर बस गाडीत. ड्रायव्हर आमचा चेंज झाला, ओमकार परटोले. अरे परटोले नाव आहे बाबा, ब्रँड. हा शापूर तालुक्यात कधी मग, पण त्याची चालले ना 2 दिवस, खाडीला पण नाही चालला. त्याला कुठे बॅटिंग भेटली त्या दिवशी? पण नाही चालला, बॅटिंग नाही भेटली, रनआउट झाला तो रे खाली फुकट. ह्यो आमचा काय नाव त्याचा? कविश टाटा कर. तू आपल्यासोबत मागा आलेला, त्याला 50 रुपये दे. त्याला 50 रुपये तुला माहित नाही. एक चल ब्लॉक कॉल यार, काय पण नको बोलू. बाबा काय रे, किती वाजता तयारी केली तुम्ही? 6:30 मी तेर करून रेडी होतो, आणि आला कितीला? 10:30. बाबा जाऊन दे, एवढा टाइम जाऊन दे बाबा. काय जाऊन दे, आपल्याला या टायमाला अर्धा रस्ता पार करायला होता, माहितीये का? मी काय होतो तिच्याच्या गावाला मसा पेट्रोल पंपवर जायचं. लोकांना कळ थोडी पेट्रोल पंपवर गाईज. आता आम्ही निघलेलो आहे पुढच्या आमच्या प्रवासाला. आता पुढे जायचं आता डायरेक्ट जायचं पेट्रोल पंपवर नेरलला पेट्रोल वगैरे टाकू, गाडीला थोडा आराम देऊ, म्हणजे गाड्या उतीला पण भूक लागली. पेट्रोल टाकून गाडीला काय आराम द्यायची, उभी ठेवणार आहेस. आपण नाश्ता वगैरे करू ना. गणपती बाप्पा मोरया. चलो मोरया. बरं तू आज किती दिवसाची ट्रिप होईल अजून काही नक्की नाही. आमचा प्लॅन 4, 5, 6 किती पण दिवस लागू शकतात आम्हाला. गोव्याला पण जाऊ शकतो. जसा हिऱ्या शेट बोलला आमचा, त्याच्यावर आहे. शेट आमच्या इथं बसले, गोव्याला जाऊ, काय प्रॉब्लेम नाही. कारण की त्यांचा अख्खा पेट्रोल पंप त्यांचा आहे स्वतःचा. आम्ही फक्त त्याचे बाउन्सर आहेत मागचे. शेटची पूर्ण जागा हे बघा, हे पूर्ण जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत शेटची जागा आहे. विनायक मला दुसरा भाऊ, पण त्याला जमत नाही. हे पूर्ण डोंगरी अख्खी, परत तिकडचा माल आहे पूर्ण तो शेटचाच आहे आमच्या. 1200 किती एकर आहे? 250 एकर घराच्या बाजूला आहे स्वतःची. फक्त समोरच तुला हा 250 एकर बघू शकता. चला आता भेटू आपण पुढे. हाय गाय, आता आम्ही जस्ट नेरलमध्ये पोहोचलेलो आहे. नेरलवरून मशीवरून निघलो आणि नेरलला आलो. इथं आमचा एक मित्र येतोय कॅमेरा वगैरे घेऊन तिकडे त्याला फोटो वगैरे शूटला. मित्र त्याचा घर आहे इकडं, बघू शकता. आमची सुप्रा गाडी, सुप्रा. गाडीचं नाव काय सुप्रा का आपल्या? सुप्रा घेऊन चाललोय. आपण एक ब्लॉगर आहे. मला पण सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. किरण मुंडे ब्लॉग. आपण ब्लॉगिंग करून जरा त्यांनी पैसा कमवलेला थोडाफार युट्यूबच्या मनीवर. त्यांनी आयफोन घेतलेला आहे. काही नाहीये, स्वतःच्या कष्टाने घेतलं. आपण स्वतःने मनी चालू झाल्यावर अजून काय आपण एक्सेसरीज घेऊ. मोबाईल नाही घेतला, घेऊ आपण घेऊ. कुठे येतो?
बघू शकता काय नेरळमध्ये पुढे आल्यावर इथे माथेरान हिल स्टेशनला एंट्री आहे. इथनं जातात माथेरानला. मित्रांनो बघू शकता तुम्ही, आता आम्ही खोपोलीमध्ये इमॅजिकाला आलेलो आहे, पण आतमध्ये आम्ही जाणार नाही. आम्हाला टाईम झाला आहे खूप जायला, म्हणून आम्ही इथं बाहेरच थांबणार आहेत फक्त काय फोटो वगैरे काढायला. आतमध्ये जायला एवढा आम्हाला टाईम नाही. आतमधल्या राईटनं बघू शकता तुम्ही, दिसणार नाही इथून, खूप आतमध्ये आहेत. नाही दिसत रे, तुझ्यातच आयफोन मध्ये मस्त दिसल. बघू शकतो मित्रांनो, इथं आम्ही नक्की तरी आम्हाला पण जाऊच आम्ही एखाद दिवस तरी. तर सध्या आम्हाला टाइम नाही. चल निघायचं का? पालीमध्ये आम्ही जस्ट आलेलो आहे. पालीचा गणपती कोणता? बल्लाळेश्वर अष्टविनायक मधून एक आहे. तिथं आम्ही नंतर येताना जाणार आहेत. जरा इथं आता ताईकडे चाललोय. माझ्यामुळे लेट झाला असं बोल. माझ्यामध्ये लेट नाही झाला, पोराय जरा लेट केला. पोहोचायला पाहिजे होतो. काय बोलता? त्या टायमाला आपण तिथं हरेश्वरला पोहोचायला पाहिजे होतो. हा चला. धीरजच्या ताईने आम्हाला जेवण केलंय, तिथं जेवतो थोडा ना. आम्ही निघू लगेच पुढच्या रस्त्याला आमच्या, कारण की आता आम्हाला कुठं जायचं आम्हालाच काय माहित नाही. कुठं जायचं आपल्याला? हरिहरेश्वर. श्रीवर्धन नाईटला असं बोलतात. असा प्लॅन आहे. पुढचा आम्ही अजून ठरवला नाही. बघू आता, तुम्ही पण बघत राहा, व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल कुठं आम्ही थांबतो, कुठं काय करतो, नाही का? पण आता माणगाव आहे काय. आता आम्ही जस्ट कोकणात माणगाव मध्ये पोहोचलेलो आहे. माणगाव बघू शकता तुम्ही, बघा माणगाव सिटी आहे. इथे जेवायला आम्ही हॉटेल वगैरे बघतो काहीतरी, जेवायला इथे जाऊ. म्हणजे आम्ही एक प्रकारे कोकणात प्रॉपर आलेलोच आहे. अजून किती लांब जायचे आपल्याला? हॉटेल 60-70 किलोमीटर. काय? श्रीवर्धन आता 60-70 किलोमीटर. जेवण झाल्यावर आम्ही परत आमच्या परतीच्या आपला पुढं प्रवास करणार आहेत, नाही का? परतीचा काय बोल? परतीचा नाही, सॉरी बाबा. हॉस्पिटलमध्ये जायचं तुला? तुमचा हॉस्पिटलमध्ये. ओंकार भावा, तुला कसं वाटलं आतापर्यंतचा प्रवास? मला एकदम प्रवास सुखद आणि मजेदार वाटला आहे. हां, मला आता जोरच लागले. भूक लागली. ओके, तुला मी जेवायला देतो स्वतः. तहसीलदार कुठे आपल्या जेवणाचं हॉटेल कोणतं आहे? खजिनदार स्वतः आमचे किरण जे बुंदे साहेब आहेत ना. सहकार्य आपला ओंकार यांचं आहे, आणि अध्यक्ष आपले धीरज पाटील. तसं ते गाडी चालवत आहे. मी फक्त तिघा बाउन्सर आहे, बाउन्सर म्हणून आलेले तिघांचं. मोबाईल पत्री घेतला.
काहीच आता आम्हाला हॉटेल भेटलं आहे चांगलं एकदम बऱ्यापैकी तरी. आता तिथे जाऊन बघतो काय हॉटेलमध्ये. बघू शकतो स्टार धाबा आहे. लय टायमानंतर हॉटेल शोधून आम्हाला भेटला हॉटेल. बघू तर काय काय हॉटेलमध्ये स्पेशलिस्ट. बाईक लागल्यात बाबा, रायडिंग लोकांचे आहेत. जस्ट जेवण करून निघलो आम्ही, एकदम पोट भरून मस्त जेवण होतं इथं. जेवण भारी होतं. चिकन शाकाहारी आम्ही मागवलं होता. भारी वाटलं जेवण. आता इथून कुठे जायचं आता? हरिहरेश्वर ना, हरिहरेश्वरला. आता इथून डायरेक्ट आम्हाला आहे 30 किलोमीटर. तिथंच जाणार होतं डायरेक्ट. चल आता चल चल रे, चल ना. कुठे आला? हाय फ्रेंड्स, आता आम्ही हरिहरेश्वरला पोचलेलो आहे. तर 2 किलोमीटर राहिलेलं आहे. बघू शकतो का बीच दिसासाठी मी व्हिडिओ चालू केली. पण आता काय झाडं आलेत मध्ये, तरी मी तुम्हाला थोड्या वेळेला तर दाखवतो वरती पोचल्यावर टेकडीवर. हा तुला दाखवतोय बघ, तर ना गेला रे झाड आली मध्ये. मित्रांनो बघू शकता तुम्ही, आता आम्ही इथं पोहोचलो हरिहरेश्वर मंदिराजवळ. आणि समोरच बीच पण आहे. हा बघा, हा इकडं बीच आहे मस्त. इकडं बीच आहे ना, हा बघा, हा समोरच मंदिर आहे. आधी आम्ही मंदिरात जाऊन येतो, नंतर बीचवर जाऊ. तुम्ही बघत राहा. चला रे. गर्दी काय नाही आज एवढी काहीच गर्दी नाही. तो मगाशी वॉचमॅन बोला आम्हाला. हा प्रवेश हरिहरेश्वरचा प्रवेशद्वार आहे. तर इथून किती लांब आहे आपल्याला पण माहित नाही. चालत आलो आम्ही. 2 मिनिटाचा रस्ता इथून. आम्ही गाडी तिकडे पार्किंग केली आणि इकडे 2 मिनिट चालत आलो. जास्तीत जास्त 2 मिनिटं लागतात मंदिराजवळ चालत. रस्ता इथून आहे ब्रिजवर. हा बघू शकता मंदिर, श्री क्षेत्र हरिहरेश्वर. आम्ही आणि धीरज, माझा केदारनाथचा साथीदार. केदारनाथला आम्ही लयच मजा केली दोघाही. पण धीरज लास्टला घोड्यावर बसला. हे काय रे? हनुमान मंदिर आहे तिकडं. हनुमान मंदिर आहे हे ना इकडं. बघू शकता मित्रांनो मंदिराच्या बाहेरचा गाभारा. मंदिरात दर्शन घेऊन आलो. आता इकडे बाहेर पण छोटे छोटे मंदिर आहेतच. महादेवाचं मंदिर होता. हा गणपतीचा मंदिर आहे, छोटासा लॉक आहे तिथे. आणि हा हनुमानाचा मंदिर आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि साईडलाच मोठा बीच आहे. इथं आम्ही जाणार आहेत. आतमध्ये भजन चालू आहे. दिसत नाही आपल्याला. तिकडं भजन चालू आहे म्हणून काही मी आतमध्ये जाऊ शकलो नाही, कारण की गर्दी आहे आतमध्ये. आणि हा नंदी बघा किती जुना नंदी आहे, म्हणजे काहीच राहिलं नाही त्याच्यात, पण तो आहे अजून.
बघू शकता मित्रांनो, आम्ही हरिहरेश्वरचा दर्शन करून आता समुद्र किनाऱ्यावर आलेलो आहे. चला ना आता तिकडं जे काय करायचे. ये तुझे आम्ही आहे पुढे थोडस. चल रे मम्मी. उभी बाबा डोके जाय झाले माझ्या बाकी काय नाही. घरी आता काय फिरायला आलं पण थोडंसं मजा करणार. सनसेट पण बघू शकता मित्रांनो तुम्ही बघा. ह्या बीच हा माझी चप्पल आहे पण तुम्ही कुठं काढून द्या तिकडं. मित्रांनो व्ह्यू बघू शकता संध्याकाळचा. Look at me, मित्रांनो. आले आमचे 3 शेर. काय रे बुट्टा वगैरे काढले. हा आपल्याला मेन तिकडे जायला होता. तिकडे मस्त स्पॉट आहे. कुठे चालू आहे ब्लॉग. खाली उतरायला लागतो मस्त आहे. कुठे कोणात. हा तू थांब ना. तू काय करतो त्यांच्या जोडीला. तू ब्लॉगर आहेस बाई. काहीच आपण आलेलो आहे आता ब्रिजवर. समुद्र किनाऱ्यावर व्ह्यू पण इथला मस्त आहे आणि एकदम भारी एकदम जबरदस्त आहे व्ह्यू. आणि सनसेट पण आता होईल परत टायमात. बघू शकता तुम्ही इथला व्ह्यू वगैरे. सूर्य फक्त ढगांच्या मागे लपलाय म्हणून, नाही तर तो दिसल थोड्या वेळात. गर्दी आज काहीच नाही इथले. काहीच नाही म्हणजे काहीच नाही गर्दी. अजून आम्हाला इथनं श्रीवर्धनला जायचं आहे. तिकडच्या बीचवर आम्हाला खूप टाईम होईल म्हणजे दिसणार नाही आम्हाला. बीचवर जाता येणार नाही रात्री म्हणून आम्ही इथं जाता थांबणार थोडा वेळ. वस्तीला आम्ही श्रीवर्धनला जाणार आहेत म्हणजे तिथं सकाळी आम्हाला जायला भेटेल मस्त बीच वगैरे आंघोळ वगैरे करायला. ए टांगा पे चलो ना. बरं फोटो रे त्याचा. पाणी जवळ येऊन दे. कसा पाहिजे मागावं ना जरा. तो इधर फोटोशूट चल रहा है. हाँ काढणार आहे तो पोज मध्ये उभा आहे. तू फोटो काढणार. आणि एवढं जवळ पाणी जे नाही आता. मित्रांनो आपल्याला सूर्य काय आता दिसणार नाही. तो गेला ढगांच्या माग. आपण आलो होतो त्याच्यासाठी. तो काही दिसणार नाही आता. मग उद्या आपण सकाळी परत दुसऱ्या बीचवर जाणार आहे तेव्हा आपण बघू. पण व्ह्यू इथला खूपच मस्त होता. जामच भारी होता. वाईट शेड आहे म्हणून फोटो येत नाही चांगला. मग पूर्ण ब्लॅक कलर दिसत होती.
आता आम्ही इथून जातो, रूम वगैरे बुक करतो, कुठेतरी रूम घेतो बीचच्या बाजूलाच. म्हणजे आम्हाला उद्या सकाळी लवकर यायला लागेल इथं. आणि परत दुसरीकडे आम्हाला उद्या सकाळी गणपती पुण्याला जायचं का रे? टाईम भेटला तर गणपती पुण्याला पण जाणार आहे. नाही घेत ते खेळायला, नाही घेत. चल चल ते बद्दल मोठं आहेत तुम्ही. चल मग जाऊ. तुझ्या गाडीत आलो. मित्रांनो, आता आम्ही ह्या बीचवरून निघतोय आणि इथून डायरेक्ट श्रीवर्धनला जाणार आहे. तिथं आम्ही रूम बुक करणार आहेत. नाईटचा स्टे पण तिथेच केलं. बघू आता पुढे चालू गाडीमध्ये. काहीच आम्ही आता श्रीवर्धनमध्ये पोचलेलो आणि रूम पण घेतलेलं आहे इथं. रूम आम्हाला एकदम स्वस्तात 1000 रुपयात आम्हाला भेटला. मस्त रूम भेटला. चांगलाच आहे एकदम. श्रीवर्धन बीच पण आमच्या इकडं बघू दिसणार नाही, आता अंधार झाला आहे. इथंच बाजूलाच बीच आहे समोरच. आणि आम्ही आता उद्या सकाळीच जाऊ, कारण की आता रात्र झाली ना. तुम्ही रूम बघू शकता. आमचा रूम पण आम्हाला 1000 रुपयात एकदम फर्स्ट क्लास भेटला आहे. बघू शकता मित्रांनो, ही बघा आमची रूम प्लस AC 1000 रुपयात आम्हाला एकदम मस्त रूम भेटलेला आहे. बेड वगैरे आमचा बिल्डर, लग्न झालेला बिल्डर मी. आणि मित्रांनो, आता ब्लॉग इथे थांबवतो आजच्या दिवसातला. आपण उद्या भेटू श्रीवर्धन बीचवर जाऊ, पूर्ण फिरू. उद्या तुम्हाला दाखवतो बीच वगैरे. सकाळीच आपण बीचवर जाणार आहे. तर आजचा ब्लॉग एवढाच. जरा शेअर करा, लाईक करा. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय.